चंडमुंड आणि रक्तबीज नावाच्या राक्षसांनी संपूर्ण विश्वात अशांती आणि भीतीचे वातावरण निर्माण केले होते, तेव्हा सर्व देवी देवता असहाय्य होऊन पार्वती मातेकडे आश्रयासाठी गेले. तेव्हा पार्वती मातेने सगळ्यांची भीती घालवण्यासाठी एक अंधारमय पण अद्वितीय असे शक्तिरूप धारण केले. आणि ते शक्तिरूप म्हणजे माता काळरात्री. काळरात्री मातेने चंडमुंडाचा संहार केला आणि तेव्हापासून ती चामुंडा या नावाने प्रसिद्ध झाली. पण खरी लढाई होती ती रक्तबीजाशी, कारण रक्तबीजाच्या शरीरातून जमिनीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक नवीन राक्षस जन्म घेत होता. तेव्हा काळरात्री मातेने रक्तबीजाच्या शरीरातील एकही रक्ताचा थेंब जमिनीवर पडू न देता त्याचे सर्व रक्त प्राश